ग्रंथालय क्षेत्रातील व्यावसायिक मंडळी नमस्कार. मी राजेश भालचंद्र लुळे. आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे मी आपणास या सोल या आपल्या सॉफ्टवेअरचा वापर करून एक नवीन प्रणाली मी विकसित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या अनुषंगाने मी आपल्याला थोडक्यात याबद्दल माहिती देतो आहे आणि या माहितीतून आपल्याला जर अधिक चांगलं वाटलं तर निश्चितच आपण आपला जर ही फाईल हवी असेल तर नक्कीच मी ती शेअर करू शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपल्याला कोणीही एखादी माहिती विचारतो, उदाहरणार्थ आता माझ्या महाविद्यालयामध्ये एक 10-15 दिवसापूर्वीच मला प्राचार्यांनी सांगितलं की ग्रंथालयामध्ये कोणकोणते पुस्तकं अशी आहेत की ज्यांचा वापर फारसा झालेला नाही किंवा जास्तीत जास्त वापर होणारे ग्रंथ कोणते. आता मी सोल सॉफ्टवेअर हे वापरत आहे, पण सोल सॉफ्टवेअरच्या काही मर्यादा असल्यामुळे मी सातत्याने विचार करू लागलो की आपण आता काय करायला पाहिजे. प्राचार्यांनी दिलेला आदेश आणि खरोखर ती ग्रंथालयाची एक गरज आहे की कोणत्या वेळी आपल्याला कोणतं पुस्तक किती वेळा वाचलं गेलं हे महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर एका क्लिकमध्ये ही सर्व माहिती आपल्याला उपलब्ध होणे गरजेचे आहे. आपल्याला माहिती आहे की या माहितीचा उपयोग आपण ग्रंथालयाचे बजेट करण्यापासून ते पूर्णपणे आपल्या नॅक रिपोर्टमध्ये देखील याचा उपयोग करू शकतो. काही महाविद्यालयांमध्ये ग्रंथालय उपयोगिता म्हणजे युटिलायझेशन ऑफ लायब्ररी रिसोर्सेस या विषयावर बेस्ट प्रॅक्टिसेस देखील अंमलात आणलेल्या आहेत. तर या दृष्टिकोनातनं मी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे की सर्वप्रथम सोलमार्फत जे आपल्याला इश्यू हिस्ट्री म्हणून जे रेकॉर्ड मिळतं ते मी प्रथम कॉम्प्युटरवर संगणकावर ड्राईव्हमध्ये सेव्ह केलेलं आहे आणि त्याला एक्सेलमध्ये परिवर्तन करून त्या ठिकाणी त्याचं या फॉर्मॅटमध्ये त्याला मांडलेलं आहे. पिरियड म्हणजे या ठिकाणी कोणत्या पिरियडमध्ये त्या पुस्तकाचा यूज झालेला आहे. त्यानंतर ॲक्सेशन नंबर, टोटल इश्यू काउंट, टायटल, ऑथर आणि टाईप ऑफ रिसोर्सेस. तर हे सगळं करण्यामागचा माझा उद्देश एवढाच आहे की आपल्याला जास्तीत जास्त माहिती ही मिळाली पाहिजे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की अजून हे काम माझं प्रोसेसमध्ये आहे, पण या ठिकाणी एडेड टेक्स्टबुक्स किती यूज झाला आहे, त्यानंतर पर्सेंटेज देखील मी या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अनुषंगाने मला वाटतं मी या ठिकाणी एक प्रयत्न करतो आहे की साधारणतः ठराविक वर्षामध्ये कोणत्या कोणत्या साधनांचा किती वापर झालेला आहे. आता हे जर आपण पाहायचं म्हटलं तर जवळजवळ हा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. त्यामुळे मी याला वेगवेगळ्या विभागामध्ये मी परिवर्तन करणार आहे. म्हणजे प्रत्येक भागामध्ये आपणास जास्तीत जास्त मी माहिती देण्याचा प्रयत्न करेल. तर आपण आता फक्त सध्या एवढंच पाहूया की या ठिकाणी हे जे आहे ह्या सेक्शननुसार मी इथे दिलेल्या सेक्शननुसार आणि पर्सेंटेजनुसार या ठिकाणी मला डेटा मिळतो आहे. आता याच डेटाला जर मी ॲट अ ग्लान्स रिपोर्ट म्हटलं तर हे बघा, मला अतिशय एका पेजमध्ये पूर्णपणे हा रिपोर्ट मिळतो आहे. आता उदाहरणार्थ माझं मी एंट्री आतापर्यंत ज्या घेतल्या आहेत त्या 20,060 एंट्री माझ्या झालेल्या आहेत आणि त्यामध्ये मी फक्त 2021 पासून तर डिसेंबर 2025पर्यंत मी नोंदी घेतलेल्या आहेत. आणि यापैकी माझं एंट्रीचं काम म्हणजे ज्या फॉर्मॅटमध्ये मला पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये फक्त 8,448 रेकॉर्ड माझे आतापर्यंत झालेले आहे आणि अजून 11,612 एवढ्या एंट्री म्हणजे एवढी नोंद अजून बाकी आहे. त्याला ते विशिष्ट पद्धतीने त्या ठिकाणी मार्किंग करावं लागतं. हे हळूहळू मी आपणास सर्व सांगेनच. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी पर्सेंटेज देखील मला मिळत आहे.
उदाहरणार्थ एडेड टेक्स्टबुक्स आतापर्यंत यूज झाले आहे 3555 आणि त्याचं पर्सेंटेज जे आहे ते आहे 17.72. म्हणजे 20,060 जे रिसोर्सेस आहे त्यापैकी हे पर्सेंटेज आहे. त्यानंतर अनएडेड टेक्स्टबुक्स हे आहे 3796, त्याचा पर्सेंटेज आहे 18.92. त्यानंतर GADC RLB म्हणजे काय तर जनरल जी म्हणजे सेक्शन, त्यानंतर ADC म्हणजे एडेड सेक्शन आणि RLB म्हणजे रेफरन्स आणि लिटररी बुक्स. तर हे आहेत आतापर्यंत 874 आणि पर्सेंटेज आहे 4.36. त्यानंतर IUADC RLB म्हणजेच आय म्हणजे त्याला सेक्शनला नाव दिलं आहे. त्यानंतर UADC म्हणजे अनएडेड सेक्शन आणि त्याचे RLB म्हणजेच त्या ठिकाणी रेफरन्स आणि लिटररी बुक्स. तर या ठिकाणी मी जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे पुस्तकांचं फक्त मला आतापर्यंत काम पूर्ण झालं आहे त्यापैकी त्याचं पर्सेंटेज आलेलं आहे 0.6. CPTP म्हणजेच काय तर ICT म्हणजे आता आमच्या ग्रंथालयामध्ये जे आम्ही लॅपटॉप आणि प्रोजेक्टर हे इश्यू करत असतो शिक्षकांना टीचिंग लर्निंग प्रोसेस सपोर्ट म्हणून. तर त्याची देखील एंट्री या ठिकाणी मी केलेली आहे आणि ते आहे 85. पर्सेंटेज आहे त्याचं 0.42. म्हणजे आतापर्यंत माझं काम फक्त झालेलं आहे 42.11% आणि त्याच्यानुसार ह्या प्रत्येक सेक्शनची टक्केवारी मला मिळत आहे. तर या ठिकाणी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगा. या माझ्या चॅनलला आपण निश्चित सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून या अशा नवनवीन ज्या गोष्टी आहेत त्या मी आपणास पाठवण्याचा प्रयत्न करेन. माझा संपर्कासाठी जो नंबर आहे तो आहे 97698976. तर या ठिकाणी आपण पुन्हा भेटूया आणि अशाच आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशी मी आपणास विनंती करतो. आणि नववर्षानिमित्त आपणा सर्वांना अधिकाधिक आपल्या व्यवसायात अधिकाधिक प्रगती आणि आपलं जे करिअर ॲडव्हान्समेंट आहे ते करण्याची संधी उपलब्ध हो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र.